श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर चटरपटर खायला कुणाला आवडत नाही, सगळ्यांनाच आवडतं। त्याच्यातलाच हा फेवरेट पदार्थ म्हणजे पाणीपुरी। तर पाणीपुरी ही खायला सगळ्यांनाच आवडते, तर म्हणूनच आज आम्ही पाणीपुरीचा बेत केला आहे। तर सर्वप्रथम मी कुकरमध्ये बटाटा आणि वाटाणे हे शिजवून घेतलेत आणि त्याच्यानंतर हिरवं पाणी बनवण्यासाठी कोथिंबीर, पुदिना, आल्याचा तुकडा 1 इंच, 4-5 हिरव्या मिरच्या आणि थोडेसे जिरं तव्यावरती भाजून घेतलेत आणि ह्याचं सगळं वाटण करून घेतलंय। आणि चिंच पण मी आधीच भिजत ठेवली होती, ते सुद्धा मी मिक्सरच्या भांड्यामधून थोडंसं फिरवून घेतलंय। आता हिरव्या मिरचीचं आणि कोथिंबीरीचं पण वाटण थोडंसं काढून घेतलंय। हे बघू शकता, खूप हिरवंगार असं मस्त पाणी तयार झालंय। आता ह्याच्यामध्ये तुमच्या गरजेनुसार तुम्ही ह्याच्यात पाणी ॲड करू शकता, तुम्हाला किती हवं तेवढं। त्याच्यानंतर लिंबाचे 2-3 थेंब टाकलेत। त्याच्यानंतर त्या पाण्यामध्ये थोडंसं हिंग टाकलंय आणि आता बघा चिंचेचा कोळ ना मी गॅसवरती ठेवलाय आणि त्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला जेवढं गोड हवं असेल तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये गूळ घाला। मला जास्त गोड आवडत नाही, मला आंबटच आवडतं, त्याच्यामुळे मी काही जास्त गूळ घातलेला नाही आहे। त्याच्यानंतर आपण काळं मीठ जे असतं बघा, काळ्या मिठामुळे खूप छान चव येते, तुम्ही काळं मीठ नक्की घाला। त्याच्यानंतर काळं मीठ घातलंय, दोन्ही याच्यामध्ये घातलंय, हिरव्या पाण्यामध्ये पण घातलंय आणि आपलं जे आंबट गोड पाणी आहे चिंचेचं त्याच्यामध्ये पण घातलंय। त्याच्यानंतर माझ्याकडं एव्हरेस्ट मसाल्याचं पाणीपुरीचा मसाला होता, तो पाणीपुरीचा मसाला मी दोन्ही पाण्यामध्ये अर्धा करून टाकलेला आहे आणि चवीनुसार थोडं मीठ पण घालायचं, दोन्ही चिंचेच्या पाण्यात सुद्धा आणि हिरव्या पाण्यात सुद्धा थोडंसं मीठ चवीनुसार घालायचं। मी त्याच्यामध्ये काही मीठ टाकलेलं नाही आहे। त्याच्यानंतर आपलं बघा वाटाणे आणि बटाट्याची चटणीसुद्धा तयार आहे। आता लगेच पुऱ्यासुद्धा तळून घेतल्यात, पुऱ्या बघा किती छान टम्म फुगतात। तर अशा प्रकारे ही आपली पाणीपुरी आता तयार झालेली आहे। इथं आहे हिरवं पाणी, इथं आहे चिंचेचं पाणी, इथं आहे पुऱ्या आणि इथं आहे वाटाणा आणि बटाटा। तर बघा किती छान, बघूनच तोंडाला पाणी सुटलं की नाही खरं सांगा। तर चला मग आज संध्याकाळी कोण पाणीपुरीचा बेत करतंय मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि खायला खरंच खूप सुंदर झाली होती ही पाणीपुरी, आमच्या घरी तर सगळ्यांना खूपच आवडली। तर तुम्ही पण आज नक्की पाणीपुरी ट्राय करा, खूप छान लागते। आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।